नमस्कार. आज आपण उभा आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदरनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे. खरं तर ही शाळा सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून निवडण्यात आली. कुठल्या जिल्ह्यात नाही, तालुक्यात नाही किंवा भारतात नाही, ही जगातली सगळ्यात बेस्ट शाळा म्हणून निवडण्यात आली. तर आपल्याला शौर्य या शाळेचा विद्यार्थी आपली शाळा दाखवणार आहे. तर त्यासोबत बघू आपण ही सगळ्यात बेस्ट शाळा. चल शौर्य. हे आहे आपलं हायड्रोफोनिक्स. अच्छा. आपल्या शेतीचे तीन प्रकार पडतात. एक हवेवरची, एक पाण्यातली व एक जमिनीवरची. तशीच ही पाण्यातली आता सध्या ह्या शेतीवरती काम चालू आहे. ओके. म्हणजे आपण शहरात जमीन नसताना आपण त्याच्यामध्ये कोणती पण पालेभाज्या उगवू शकतो ऑर्गॅनिक पद्धतीने. टेरेस वरती आपण टेरेस वगैरे वरती. समजा जर टेरेस वरती जर आपल्याला जागा नाही भेटली तर त्याला आपण घरात आपला तो एलईडी लाईट असते त्या ट्यूबनी पण त्याला आपण उगवू शकतो. एलईडी प्रकाशाने आपण देऊ शकतो. त्याच्यातनं दर 15 मिनिटाला पाणी सोडायचं. अच्छा. आणि हे जे ट्रेज असतात त्याच्यामध्ये कोकोपीट टाकायचं. ओके. आणि काही आपल्या पालेभाज्या ज्या बिया असतील, मेथी वगैरे, ते याच्यामध्ये टाकायच्या. वरनं कोकोपीट टाकायचं परत आणि सीड बॉल्स टाकायचे. कोकोपीट हे नारळाच्या शेंड्यांपासून बनलेलं असतं. आणि जे सीड बॉल जे असतात ते आपण नाईट टाइमला ते सोडू नाही शकत पाणी. मग नाईट टाइमला जे पाणी घेतं ते पाणी ते खेचून ठेवतं, ते झाडाला ते पाणी सोडतं जसं लागन तसं. अच्छा. ही संपूर्ण शाळेत मुलांनी झाडे वगैरे लावलेली, सगळ्या मुलांनी लावलेली. वरती तिकडे परसबाग आहे. अच्छा. सगळं मुलांनीच केलेलं आहे. सगळं मुलांनीच केलेलं आहे. आणि शाळेचे सफाई वगैरे जे असतील ते कोणती काकू वगैरे नाहीत करायला, सगळं मुलंच करतात. आणि ही शाळा संपूर्ण कम्युनिटी कोलॅबरेशनने चालते. अच्छा. त्याच्यातनं पालकांना जे पण काही येतं ते पालक येऊन इथे शिकवतात. म्हणजे एक्झाम्पल एखादं, म्हणजे इथे आमच्या शाळेत 22 प्रकारच्या स्किल्स आहेत. त्या स्किल्स मध्ये सपोज काही होम स्किलिंग मधले असतील, काही आर्ट वर्क, ते काम वगैरे शिकवायला घेतात. म्हणजे जे आर्ट वर्क आहे ते आर्ट वर्क काही महिलांना येत असेल तर ते महिला शिकवायला येतात. अच्छा. म्हणजे प्रत्येकावर काही स्किल आहे आपल्या शाळेमध्ये मुलांकडे. तसंच हे जे चालतं त्याचं कनेक्शन संपूर्ण इथे हे मुलांनीच केलेलं आहे. हा सोलर पॅनल वरनं दिवसभर लाईट जनरेट होते आणि इथनं बटन स्टार्ट केलं का याच्यातनं दर 15 मिनिटाला पाणी फिरायला चालू होईल. अच्छा. ही सगळं मुलांनी सिस्टीम तयार केली. ही संपूर्ण मुलांनी सिस्टीम तयार केलेली आहे. आणि ही सिस्टीम तयार करण्यासाठी पालकांची पण काही मदत झालेली. अच्छा. पालकांनी आणि मुलांनी मदत सोबत केलेलं आहे. दोघांच्या एकत्रितपणाने केलेलं आहे. खरं तर हा जो बोर्ड तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलाय. मी आणि पात्र म्हणजे जो मी पण आहे तो इथं सोडून तुम्ही शाळेत या. आणि एक मातीचा गोळा जो असतो त्याप्रमाणे आकार आपण जो मुलगा घेतो त्याप्रमाणे आहे. चौर पुढचं शाळा आता तुझी खास तुझी शाळा. ही कुठली लँग्वेज आहे? ही जॅपनीज लँग्वेज. म्हणजे 500च्या नोटेवरती जितक्या भाषा येतात तितक्या शाळेत मुलांना बोलता येतात. बरोबर. सगळ्यांना? हो, सगळ्यांना. म्हणजे ज्या मुलाला ज्या भाषेत आवड आहे मुलगा त्या भाषेत ते बोलतो. म्हणजे प्रत्येकाला त्या भाषेची आवड असेल तो भाषा निवडतो आणि म्हणजे काही कोकणी असेल, कोकणी, जॅपनीज, फ्रेंच, जर्मन, तशीच ही जॅपनीज ही लँग्वेज आहे. म्हणजे जॅपनीज लँग्वेजच्या 3 लिप्या असतात, हिरागाना, काताकाना आणि कांजी. त्यातली ही हिरागाना ही लिपी आहे. अच्छा. ही आता आमच्या शाळेत एका 3रीच्या मुलांनी जॅपनीज मधली N5 लेवल पास झाली. अरे वा, चांगलं आहे. तसंच इकडं शाळेचे काही फोटोज आहेत जुने. हे शाळेचे पहिले काही जुने फोटोज. ओके. शाळा आधी अशी होती? सर यायच्या आधी शाळा अशी होती. त्याच्यानंतर ती आपण काही गळत होती, सनलाईट आतमध्ये यायची. मग त्याच्यामुळे मुलांना अभ्यास करताना त्रास व्हायचा, डोळ्यावरती रिफ्लेक्शन होऊन डोळ्याला त्रास व्हायचा. बरोबर. तर मग त्याच्यानंतर 7 महिने शाळा इतकी डेव्हलप झाली. आता त्याच्यापेक्षा जास्त झालेली. आता 2 काचेच्या रूमा वाढल्यात, पाठीमागे हॉल वाढलाय, अजून डेव्हलप होती वरती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथले शिक्षक वारे गुरुजी आहेत, त्यांनी शाळा अख्खी घडवली आहे. बरोबर. इकडे शाळेचा आहे, तसंच इकडे पटसंख्येचा पण फोटो आहे. हे शाळेची पहिली पटसंख्या 10 ते 15 मुलांचा पट होता. दररोजच्या हजेरीत 3 ते 4 मुलांची लागायची. त्याच्यानंतर शाळेत 120+ पटसंख्या झाली 7 महिन्यात. आता शाळेची पटसंख्या 150+ आहे. बापरे. तर हे पहिलं आपण इथं सगळ्या ट्रॉफी लागल्यात.
शाळेने एवढं अचिव्हमेंट केलं, आणि हे ब्रेन जिम म्हणजे काय नेमकं? ब्रेन जिम म्हणजे आपण आपल्या बॉडीला हा आपण जिम करण्यासाठी आपण जिम मध्ये जातो, हा. तसंच आपल्या ब्रेनला शार्प ठेवण्यासाठी म्हणजे त्याला पण काहीतरी व्यायाम असला व्यायाम पाहिजे. पाहिजे. मग तो व्यायाम करण्यासाठी हे आहे ब्रेन जिम. म्हणजे हे इझी टू हार्ड गेम्स आहेत, 1ली ते 7वीच्या मुलांपर्यंतचे. त्याच्यामध्ये काही पझल्स वगैरे असतील. तसेच आपण डाव्या हाताने जर काम केले तर आपला उजव्या हाताने जर काम केलं तर आपल्या डाव्या साईडचा ब्रेन शार्प होतो. ओके. आणि संगत जर म्हणजे आपण सेम डायरेक्टली दोन्ही हाताने जर काम केलं हा. तर आपला जो मिडल ब्रेन असतो तो शार्प होतो. अच्छा. तसं हे ब्रेन जिम का वर्क करतं. इथं एक वेळापत्रक आहे. इथं वेळापत्रकामध्ये मला सगळ्यात हे वाटलं की झोपेसाठी योग निद्रा यांनी एक टाइम टेबल लावलंय. इकडे कुठली? हा जो चषक दिसतोय हा. हा पहिल्यांदा शाळेत सर आल्याच्या नंतर 7 महिन्यात भेटलेला. म्हणजे शाळा चालू झाल्यानंतर 7 महिन्यात हा चषक भेटलेला आहे. म्हणजे आपल्या जिल्ह्यात ज्या 4,500 शाळा असतात त्या 4,500 शाळांमध्ये 1ली ते 4थीच्या गटाला हा पहिला चषक भेटलेला आहे. मग त्याच्यानंतर होती माझी शाळा सुंदर शाळा, ती आपल्या महाराष्ट्राची होती. मग त्याच्यामध्ये पण आमच्या शाळेचा पहिला नंबर आला. मग त्याच्यानंतर ना T4 एज्युकेशन नावाची जी संस्था असते त्या संस्थेने ती दरवर्षी स्पर्धा घेते, जगात सगळ्यात भारी शाळा कोणती, आणि ती जगात सगळ्यात भारी शाळा येईल त्या शाळेला 1 कोटीचं बक्षीस असतं. मग प्रक्रिया कशी असते म्हणजे जिल्हा म्हणतो आपलं जगातील सगळ्या शाळा त्या हे करतात बरोबर. म्हणजे प्रत्येक याच्यात म्हणजे स्टार्टिंगला आम्ही भाग घेतला आमच्या त्या शाळेमध्ये. आम्हाला पाहिजे होतं म्हणजे आम्हाला नंबर येईल इतकी पण खात्री नव्हती. अच्छा. पहिल्यांदा आम्ही स्टार्टिंगला पाहिलं शाळेचा नंबर कसा येईल, म्हणजे शाळा आपली कोणत्या लेवलला आहे. मग पहिल्यांदा आमची शाळा पहिल्या 100 शाळेमध्ये निवड झाली. मग तेव्हा आम्हाला काय वाटलं शाळा कोणत्या तरी क्रायटेरियावरती आहे. मग त्याच्यानंतर पहिल्या 10 मध्ये निवड झाली. म्हणजे काही स्किल्स होते, कम्युनिटी कोलॅबरेशनचे काही बरेचसे होते. म्हणजे शाळा गरिबीतनं वर आली, त्यात आम्ही सगळ्या याच्यात मध्ये भाग घेतला होता. तर आमच्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही 10 नंबर मध्ये सिलेक्ट झालो होतो. जगातले 10 नंबर शाळा होती. मग त्याच्यानंतर सांगितलं तुम्ही त्या 5 स्किल्स पैकी एकच स्किल्स द्या कोणती तरी. कम्युनिटी कोलॅबरेशनची घेतली मग आम्ही. 5 स्किल्स सगळ्या आपल्याकडे होत्या. बापरे. त्यातले त्यांनी एक सांगितलं फक्त एक कोणतरी घ्या. मग ती कम्युनिटी कोलॅबरेशनची घेतली. मग त्याच्यानंतरची जी शेवटचा जो क्रायटेरिया होता तो होता वोटिंगचा. म्हणजे ज्या शाळेला सगळ्यात जास्त वोटिंग होईल त्या शाळेचा पहिला नंबर. मग ज्या बाकीच्या 50 शाळा होत्या 5 स्किल्स मधल्या 10 49 शाळेला जेवढं वोटिंग नाही झालं तेवढं या शाळेला वोटिंग झालं. होणारच, कारण सरांनी एवढं हे केलंय, प्रत्येक मुलावर मेहनत घेतली. 5 मुलापासून 100-150 प्लस हे झालंय, पटसंख्या झालेली. आणि प्रत्येकामध्ये काय ना ते स्किल डेव्हलप झालंय, त्यामुळे तो होणारच होते. हे शाळेत इथे काय हे शाळेच्या ऑफिस वर रेडिओ स्टेशन आहे. रेडिओ इथं सुरू होतं. हो. अच्छा. म्हणजे इथं असं नाहीये की इथं कोणी पण येऊ नाही शकत. प्रिन्सिपल टीचर सोडून इथं कोणता पण मुलगा येऊ शकतो. या शाळेत संपूर्ण सगळ्या मुलाला फ्रीडम आहे. तो मुलगा काही पण करू शकतो. म्हणजे ज्या मुलाला ज्याच्यात आवड आहे तो मुलगा ते करू शकतो. तसंच कुठे बंधन नाहीये, काय बंधन नाहीये, तू हेच कर, तुझ्या आवडीनुसार तुझं जपलं जायचं. तसंच इकडे आतमध्ये रेडिओ स्टेशन आहे, म्हणजे या शाळेचं रेडिओ स्टेशन पण आहे. साऊंड प्रूफ साऊंड प्रूफ आहे, म्हणजे आतमधला आवाज बाहेर जाणार नाही आणि बाहेरचा आवाज आतमध्ये येणार नाही. आणि मुलं तबला वगैरे सगळं मुलं इथं शाळेत संगीत वगैरे सगळं शिकलेले इंटरनेटच्या साहाय्याने. अच्छा. तसंच शाळेचं रेडिओ स्टेशन याची 89.5 फ्रिक्वेन्सी. म्हणजे दर टाइम काय असतं स्लॉटचा? म्हणजे आता तरी आम्ही चालू नाही केलं, फक्त एकदाच वापरले शूटिंग याच्या वेळेस. म्हणजे शाळेचा नंबर आला त्यावेळेस वापरले. मग हे शाळेत मुलं संगीत वगैरे वाजवतात. याची रेंज 10 ते 20 किलोमीटर पर्यंतची. म्हणजे इथं 10 ते 20 किलोमीटर मध्ये कोणती पण गाडी चालू असेल तर त्या गाडीमध्ये ऐकू जाणार ती वाली फ्रिक्वेन्सी सेट केल्यावरती. पण प्रत्येक मुलाला ती आवड लागली तर तो पुढे जाऊन करिअर त्यामध्ये करू शकतो. हे सगळ्यात चांगली गोष्ट. म्हणजे हे पण एक स्किल डेव्हलप मध्ये असू शकतं. हो. ही कुठली रूम आहे? ही संपूर्ण लायब्ररी व चार्जिंग स्टेशन आहे शाळेचं.
भरपूर पुस्तक आहे तिथे. इथे 3 ते 4 हजार पेक्षा जास्त पुस्तक आहे, कथा कादंबऱ्या, अच्छा. इंग्लिशची काही पुस्तकं असतील, सीबीएसईची. म्हणजे मुलं शाळेत आल्यावरती मुलं 1 ते 2 तासाच्या नंतर थकून जातात संपूर्ण. हा. मग त्याच्यानंतर आम शाळेत जेवणाच्या ब्रेक नंतर योग निद्रा होते दुपारची. अच्छा. मग त्याच्यानंतर मुलं तासामध्ये कंपल्सरी आहे का 1 ते 2 निद्रा? हा, योग निद्रा ही कंपल्सरी फिक्स आहे. म्हणजे आमच्या शाळेचे काही शेड्यूल्स ते फिक्स आहेत. अच्छा. योग निद्रा असेल, पुस्तक वाचणे, पुस्तक वाचणं महत्वाचं आहे. सकाळची ग्रुप स्टडी. अच्छा. तसंच मुलं त्याच्यानंतर योग निद्रा झाल्यावरती मुलांचा माइंड फ्रेश होतो. त्याच्यानंतर मुलं 1 ते 1.5 तास पुस्तकं वाचतात. परत शाळा सुटायच्या टायमिंगला मुलांनी दिवसभर जे पण काही केलंय ते मेडिटेशन मध्ये मुलं विचार करतात. मग त्याच्यानंतर ते मुलांच्या ध्यानात राहतं. म्हणजे दिवसभरात आपण काय केलंय ते संध्याकाळी शाळा सुटताना मुलं संपूर्ण विचार करतात. मग त्याच्यानंतर घरी जातात. अच्छा. तसंच इकडे शाळेचं संपूर्ण चार्जिंग स्टेशन आहे. अच्छा. इथं लॅपटॉप, टॅबलेट्स, प्रत्येक ग्रुपला एक टॅब व एक लॅपटॉप दिलेला आहे. म्हणजे सकाळचे आमचे विषय मित्राचे जे ग्रुप असतात त्या ग्रुपला एक टॅब व एक लॅपटॉप दिलेला आहे ज्याच्या त्याच्या नंबरने. म्हणजे प्रत्येक मुलांनी शाळेत कोडिंगच्या 4 लँग्वेज येतात प्रत्येकाला. किती पासून येतात? C++ पहिल्यापासून येतात. हा, हे जिल्हा परिषद मध्ये होतंय की पहिल्यापासून मुलाला 4 कोडिंग लँग्वेज येतात. इंग्लिश मिडियमची कुठली शाळा नाहीये, जिल्हा परिषद शाळा. पायथॉन, C++, स्क्रॅच आणि HTML. अच्छा. आणि हे शिकवतो कोण, कसं? म्हणजे ही शाळा तुम्हाला मला सांगितलं तसंच कम्युनिटी कोलॅबोरेशनने एक पूर्वर्ण दिदी येते. अच्छा. तिचे कोडिंगचे कोर्स कम्प्लीट झालेले आहेत. ओके. ती आम्हाला शाळेत कोडिंग वगैरे शिकवायला येते. अच्छा. तसंच इकडे काही संगीतची इन्स्ट्रुमेंट्स आहेत. हा. म्हणजे मुलं शाळेत पेटी वगैरे वाजवतात. हा. आणि इथं हे पण आहे आपलं खेळायचं साहित्य पण आहे. आर्चरी, गन्स, नेमबाजीसाठी. आता एक कुकिंगचं साहित्य. आता आमचा लवकरच एक हॉल तयार होतोय वरती. त्याच्यावरती आम्ही गेस्ट रूम एक करणार आहे आणि कुकिंगचं मुलांना शिकवणार पण आहे. प्रत्येक मुलाला ते आलंच पाहिजे, बेसिक तरी आलं पाहिजे. हा कुठला हॉल आहे? ही आर्ट रूम आहे. अच्छा. याच्यामध्ये संपूर्ण सगळे आर्ट्स वगैरे होतात. तसेच इकडे मुलांनी पेंटिंग केलेले कॅनव्हास वरती. बारीक आपला बाहुली वगैरे ठेवण्यासाठी पाळणा बनवलेला आहे. म्हणजे सगळ्यांना कंपल्सरी ऍक्टिव्हिटी असते का? नाही, कंपल्सरी नाही. म्हणजे ज्या मुलाला मुलं पण करतात, फक्त मुलीच नाही करती. म्हणजे ज्या मुलाला आवड येतो, मुलगा मुलगी ज्याला ज्याच्यात आवड येतो मुलगा ते करतो. म्हणजे ज्याला भाषेमध्ये आवडतो भाषेचं करतो, ज्याला कोडिंग लँग्वेज आवडत तो कोडिंग मध्ये, ज्याला कलेची आवड त्यांना कलेची याच्यामध्ये तो मुलगा ते करतो. तसंच इकडं आर्ट केलेले आहेत बरेचसे. इकडं पेंटिंग व स्केचच्या बुक्स आहेत. अच्छा. हे सगळं मुलांनी केलेलं. ही पेंटिंगची बुक आहे आणि ही स्केचची बुक आहे. याच्यामध्ये बरेचसे स्केच काढलेले आहेत. हे सगळं मुलांनीच केलं. चौथीच्या मुलांनीच. पहिली ते चौथीच्या व काही मस्त काढलं की सगळ्यांनी. हे वाटत पण नाही की पहिली मुलांनी असं एवढं चांगलं चित्र काढलंय. पहिली दुसरीच्या पण आणि काही मोठे मुलं असतात ते शिकवतात वगैरे. म्हणजे इथं सगळं कोलॅबोरेशन झालं, सहयोगातून शिक्षण. सहयोगातून शिक्षण. म्हणजे ज्या मुलाला जे येते तेव्हा तो मुलगा ते शिकवतो पालकांना. अच्छा. म्हणजे इथं कुठलंही बंधन नाही की तू हे शिकलं पाहिजे किंवा काय, तुला ज्यात आवड आहे ते तू शिकला पाहिजे. तसं तिकडे ज्वेलरी पण आहे. अच्छा. म्हणजे सरांनी आम्हाला शाळेत रॉ मटेरियल युज करून दिलं, त्याच्यापासून हे ज्वेलरी बनवलेली. नेकलेस असेल. आता आम्ही आमच्या शाळेची लवकरच वेबसाईट खोलून सेल पण करणार आहे. हे सगळं सेल करायचं मला. हो. तुम्ही लवकरच. तसंच इकडं आरी वर्कचं पण आहे. अच्छा. म्हणजे साडीवरती जी पण काही डिझाईन असतात ते मुलंच शाळेत बनवतात. हे मुली शिकायच्या आधी हे मुलं शिकलेत बनवायला. मुलांनी बनवलंय. हे संपूर्ण मुलांनी. इथं कुठलंच हे नाही की कोणी काय काम केलं पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाचं काम केलं पाहिजे. त्याला आवड ते काम केलं पाहिजे. शाळा अशा शाळा होणं सध्या गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येकाला ज्यात आवड ते त्यांनी केलं पाहिजे. हे कुठला लॅब आहे? ही इंडस्ट्री 4.4 लॅब आहे. अच्छा. 4.5.
तसंच इकडं 3D प्रिंटिंगचे 3D प्रिंटर या सिमसॉफ्ट कंपनीने आम्हाला उपलब्ध अच्छा. करून दिलेला आहे. म्हणजे याच्यावरती आपण कोणती पण 3D ऑब्जेक्ट प्रिंट करू हे शकतो. तुम्ही बनवलेलं. हो. म्हणजे टिंकरकॅड नावाचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यावरती आपण फर्स्ट ते आपल्याला गुगलवरती फ्री त्याचं सॉफ्टवेअर मिळून जाईल. मग त्याच्यावरती आपण पहिल्यांदा प्रिंट आपल्याला म्हणजे जे ऑब्जेक्ट लागते तिचं डिझाईन बनवून घ्यायचं. मग त्याच्यानंतर ना या 3D प्रिंटरला USB-च्या साहाय्याने नाहीतर पेनड्रॉयच्या वगैरे इंटरनेटने ब्लूटूथने सेंड करायचं. मग ती याच्यावरती प्रिंट करते. ते फिलामेंट्स ते गरम होतात आणि आतमध्ये याचा नौजल आहे, या नौजलच्या साहाय्याने ते प्रिंट परत अच्छा, यानुसार ते प्रिंट होतं जागेनुसार. हे फिलामेंट्स आहेत हे विरघळतात म्हणजे गरम होतात आणि ते लेअर बाय लेअर सोडतात. आणि हे आपलं काय पलीकडचं ते व्हीआरस आहेत म्हणजे याच्यावरती आपण कोणतं पण पाहू शकतो स्पेस मध्ये मोबाईल वगैरे लावून. हे सगळं मुलांनी बनवलं इकडचं प्रोजेक्ट वगैरे? हो, संपूर्ण सगळं मुलांनी बनवलं. हे IoTचे किट्स सॉफ्टने दिलेले. अच्छा, 2 मिनिटं जागा ना ड्रोन्स आहेत म्हणजे हे जे ड्रोन्स आहेत ते मुलांनी शाळेत बनवलेले आहेत. अच्छा. आणि काही बाकीचे 2 ड्रोन्स आहेत ते शूटिंग साठीचे. ते शाळेच्या जे पण काही शूटिंग्स होतात ते मुलं करतात. आणि हे ड्रोन्स आहेत ते संपूर्ण मुलांनी बनवलेले हे 2 ड्रोन. पूर्ण लॅब मध्ये जे बनवलं सगळं मुलांनी बनवलं? हो, तो रोबोट पण सिमसॉफ्ट कंपनीने दिला, तो मुलांनी परत हे केलेलं बनवला परत. सर तर आता आपण जी शाळा फिरून पाहिली तर सगळं ज्यांनी केलं ते म्हणजे वारे गुरुजी सर. नमस्कार सर. सर, ही प्रोसेस कशी होती नेमकी शाळा एवढी छान करण्याची? कारण एक 5 विद्यार्थी ते आता 150+ मुलं आहेत ह्या शाळेमध्ये. तर लोकसहभागातून सगळी डेव्हलपमेंट केली आणि शाळेबद्दल काही चांगल्या गोष्टी लोकांच्या कानावर ज्यावेळेस जातात किंवा एक चांगली चर्चा शाळेबद्दल ज्यावेळेस घडत जाते त्यावेळेस आपोआपच लोकांची एक उत्सुकता असते की या शाळेत आपल्या मुलांना प्रवेश मिळावा. आणि प्रवेश घेतल्यानंतर चांगल्या दर्जाचं शिक्षण आणि एक साधारण आपण ज्याला आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड म्हणतो तशा पद्धतीचं वातावरण, ह्या 2 गोष्टींचा मेळ होतो त्यावेळेस मुलं वाढत जातात आपोआप. आणि सर, ती प्रक्रिया कशी होती? जगात आपण 1 नंबर शाळा आपली ती पण जिल्हा परिषद शाळा झाली, त्याबद्दल थोडंफार सांगा मला. T4 एज्युकेशन रँकिंग करतं शाळांचं आणि त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा लागतो त्या स्पर्धेमध्ये. तशा लाखो शाळा सहभागी होतात त्याच्यात. पण सरकारी शाळा अजून सहभागी नव्हत्या झाल्या. पहिल्यांदा सरकारी शाळा सहभागी झाली पण, आणि टप्प्याटप्प्याने पुढे जात शेवट एका शेवटच्या टप्प्यावर ती जगातली नंबर 1 ची शाळा म्हणून घोषित पण झाली. आता सर, त्याला फंडिंग वगैरे सगळं होणार होते. अजून तुमच्या योजना काय शाळेमध्ये अजून काय बदल करायचा? खूप साऱ्या गोष्टी करता येतील, अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत, त्याच्यावर आमचं काम चालू आहे. आणि सर, हे सगळं मदतीने झाले, लोकसहभागातून झाले सगळं. आणि आता आपण बघतो की मराठी शाळेच्या पटसंख्या कमी होत चालल्यात. तर तुम्हाला लोकांना काय आवाहन करायचं नेमकं की शाळा अजून कशी डेव्हलप होऊ शकते आपली मराठी शाळा? मराठी शाळा, सरकारी शाळा ही प्रत्येकाची असते, ती काही सरकारची नसते. त्या सरकारी शाळेमध्ये आपली समजून प्रत्येकाने जर काम केलं आणि आपल्याला ज्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीचं शिक्षण जर आपल्या मुलांना आपण तिथं उपलब्ध करून दिलं तर सरकारी शाळा हाच इथून पुढच्या एकंदर सामाजिक जे आपण ज्याला डेव्हलपमेंट म्हणतो त्याचा एकमेव मार्ग आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सगळं. धन्यवाद सर. अशी प्रत्येक मराठी शाळा झाली पाहिजे आणि प्रत्येक वारे सर प्रत्येकाला भेटले पाहिजेत. तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.